तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण स्लीव्स कसे जॉईन करायचे ते दाखवणार आहे। हे बघा, हे स्लीव्स कटिंग केलेले आहेत मी। आपण जसे करतो तसेच करायचे आहेत। हे बघा, पूर्ण जे अस्तर आणि पाटचा जो आपला ब्लाउज पीसचं कापड असतं ते सेम तेवढंच कटिंग करायचं व्यवस्थित। एक्स्ट्रा काहीच कटिंग नाही करायचं। हे बघा, सेम तेवढंच ठेवलंय आणि आपण ह्या तर व्हिडिओ टाकलेला आहे। हे बघा, मी आता ह्याला कशी जॉईन करायची ते मी दाखवते। हे बघा, आपण हे दोन अस्तर आणि ब्लाउज पीस घेतलंय। आता हे बघा, ज्याच्याकडे ऑरलॉक मशीन नसेल त्यांनी असे ब्लाउज शिवून हे करायचे, म्हणजे कसं आपल्याला हे टोचणार नाही, लागणार नाही किंवा ऑरलॉक करायला बाहेर द्यायची गरज पण लागणार नाही आपल्याला। आणि मागचा आणि पुढचा भाग बघायचा आहे। हा पुढचा भाग आहे आपला। हे बघा, मी आधी बघून चेक करते व्यवस्थित आहे की नाही। जास्त आलंय। मी अस्तर आधी जॉईन नाही केलंय। बघा, अस्तर असंच ठेवलंय। लावून झालंय ब्लाउज पीस। आता आपण अस्तर जॉईन करायचं याला। अस्तरची पण पुढची आणि मागची बाजू बघायची आहे पहिली। हे बघा, हे बरोबर मधोमध ठेवून आपण मधूनच सुरुवात करूया पहिली। असं पाठच्या बाजूला ठेवायचं आहे हे, आणि हा पण हे बघा, हे पुढे घ्यायचं आहे ब्लाउज पीसचं कापड, आणि अस्तर इथून मागच्या साईडला घ्यायचं आहे आणि आधी मधून आपण शिलाई मारून घेऊया। जी आपण पुढच्या भागाला शिलाई मारली आहे त्याच्यावरूनच शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा आपली होणार नाही। इकडून पण तशीच मारायची त्याच्यावरच। मारून झालेली आहे शिलाई। हे बघा, ही अशी इथून बरोबर आली आहे। हे बघा, दिसत पण नाही आपण शिलाई मारलेली वगैरे, ती आतमध्ये गेली आपली। आता दुसरी पण आपण तशीच मारून घ्यायची आहे। हे बघा, आपल्याला इथे पण आता तसंच लावून घ्यायचे बाही। पहिले ब्लाउज पीसचं कापड लावून घ्यायचंय। अस्तर पण तसंच लावून घ्यायचंय। आपलं हे बघा वरती गेलंय, ते आपण थोडं खाली करूया, नाहीतर आपल्याला खालच्या बाजूला कमी पडेल। आता लावून झालंय अस्तर, त्यामुळे हे बघा इथे शिलाई बघा आपली कशी येते, म्हणजे दिसत सुद्धा नाहीये। कवर शिलाई झाली ही, म्हणजे आपल्याला इथे लागणार सुद्धा नाही की काहीच नाही, याचे धागे असे। आता आपल्याला इथून हे बघा, आता हे जे अस्तर आहे ते कसं जॉईन करायचं त्याला, हे व्यवस्थित आधी असं पूर्ण घ्यायचं। ही अशी दुमट टाकायची बरोबर। पहिली आपण ह्याला शिलाई मारून घेऊया अशी। व्यवस्थित आली आहे। तुम्ही ते लेस लावली तरी चालेल, तर मी दुसऱ्या साईडचं पण तसंच करून घेते। पहिली मी ह्या बॉर्डरला शिलाई मारून घेते।
बघा जॉईंट झाली आहे। या ब्लाऊजला पूर्ण मी जास्त करून कव्हर शिलाईच केली आहे, जेणेकरून आपल्याला हे टोचणार नाही वगैरे। बघा या पुढच्या भागाला पण बघा कसं केलंय, साधी सोपी ट्रिक दाखवली आहे, अशी कोणी दाखवली पण नसेल स्लीव्ज वगैरे कसे जॉईंट करायचे ते। आता मी पूर्ण ब्लाऊज जॉईंट करून घेते, मग तुम्हाला दाखवते याची फिनिशिंग। एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं। बरोबर दोन्ही बघा जॉईंट बरोबर आलाय। हे बघा ह्याचं पण जॉईंट बघा बरोबर व्यवस्थित एकदम। आणि याची फिनिशिंग बघा, तुम्हाला कुठेच असं हे वाटणार नाही की जॉईंट केलंय वगैरे। हे बघा हे आतून आपल्या बघा आतला भाग पण सुद्धा आपल्याला कळत नाहीये की हा आतला भाग आहे, आणि कुठेच ब्लाऊज असं टोचणार वगैरे पण नाही। हे बघा ही ब्लाऊजची अशी पॅटर्न आहे, आणि याची फिटिंग पण बघा किती व्यवस्थित आहे एकदम। हे बघा ही नॉट आहे ना गळ्यातून येणार अशी पूर्ण पाठून। हे घातल्यावर हे ब्लाऊज खूप सुंदर वाटतं, आणि डिझाईन वगैरे प्रेस केल्यावर व्यवस्थित एकदम बसतंय। हे बघा याची फिनिशिंग पण बघा किती व्यवस्थित आहे एकदम। कॅनव्हास न लावता गळा केलाय तरी पण बघा गळा किती व्यवस्थित आलाय। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।